वासरात ताणवलं ही. आम्ही टोकन काढलं तर राव कानेवाडीचं, पण आम्हाला टोकनच नाही भेटलं. लय बरं ट्राय लकी ड्रॉ होतं ते नेमका. हो सगळं उरकलं गोट्यातलं. भीमाला आहे ना वाप पण दिली. वाप बिप देऊन त्याला आहे ना आंबवून बिंबा टाकून मका टाकून दिली. अरे यो फायदा याचा. व्लॉगिंगला खरं सांगतो बेस्ट आहे राव. आयफोनपेक्षा लय बेस्ट आहे. थोडं कॅरी करायला थोडा आहे, थोडा हात बसायला वेळ लागतो, पण बसल्यानंतर काय अडचण नाही होणार नाही याच्यात. टाकीत अजिबात पाणी नाही राहिलं राव. मला आहे ना गोटा पण नाही धुतला मी आज. सकाळी 6:30 वाजता आलो तुम्ही, परत गुरकून बिरकून घरी गेलो डाय झोपलो. त्याचे मला रमेश बट्टीवाल्याला आम्ही पेमेंट केलं तर 10,000 रुपये. अहो 5 द्यायचे त्याला 2 दिवसांनी येऊन आम्हाला बट्टी भेटणार. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या काय नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता साधारण 1:30 वाजलेत. खाली रानात आलो मी मोटर चालू करायला. टाकीत अजिबात पाणी नाही राहिलं राव. मला आहे ना गोटा पण नाही धुतला मी आज. सकाळी 6:30 वाजता आलो तुम्ही, परत गुरकून बिरकून घरी गेलो डाय झोपलो. आता परत उठलो आहे 12 वाजता. पण चहा बी पिऊन आलो रानात. खाली वर थांबवलं आहे गोठ्यात मी एकाला. त्याला म्हणलं पाणी आलं ना मला सांग, मी येतो वर डायरेक्ट. इथं आहे खाली बंद करायला एक जण अजून. त्याला सांगतो फोन करू बंद कर म्हणून. तेव्हा आपल्या मक्याला पण पाणी द्यायचं राव. पण आता आहे ना नेमकं लोकांची भरणं चालू आहे. जर 2 दिवसांनी आपल्या बारी येणार आहे, तोपर्यंत थांबायला लागणार आता. ठीक आहे, वरच गोट्या घालू. हा पाण्याचा आवाज येतो आहे. एकाच्या कंपनीतलं पाणी कॉक चालू होता. बरं आलं मी खाली थांबलो. पाटक्यात तर बंद बिन केला ना. खबर आलो आहे पाणी येईन 5-10 मिनटात भरून जाईन टाकी. हे धुवून बिवून यांना पाणी पाजून ते पहिलं. यांना पाणी नाही पाजलं मी. बराच टाईम झाला आहे आज. नाही तर 9 वाजता 10 वाजता पाणी प्यायचं ती. आज वासराला बाहेर पण बांधलं मी, पुढंच बांधलं. पाणी आला तशी 5 मिनिट लागेल मॅक्सिमम टाकी भरायला. आता जवळपास आहे ना 1-2 वाजलेत. आत्ता गोटा बिटा धुवून आहे ना बेमाला धुवून घेतला. लक्ष्मीला नाही धुतलं. मग कटाळा आला त्याला धुवायला. मला त्यानं गोटा क्लीन केला बघा पहिला. ते महत्त्वाचं त्यांना पाणी बिनी पाजून त्याला एकाला धुवून टाकला. ओके, गरमलं होतं राव आत्ता. टेम्परेचरला बेकार आहे आत्ता. 2000 years later. सगळं उरकलं गोट्यातलं. भीमाला आहे ना वाप पण दिली. वाप बिप देऊन त्याला आहे ना आंबवून बिंबा टाकून मका टाकून दिली.
सॉरी कडवा टाकलाय आणि लक्ष्मीला मका टाकलेली. आठवड्यातून एकदा धुवायच लागतो यार जरा, लय मळत नाही तरी केस पण पडत नाही ना उकऱ्याची. सर पुढलं झाडू पण घेऊन टाकलं आणि सगळं लय घाम येतोय भाई. जरी टेम्परेचर जरी डाऊन झालं ना तरी ना अजून गारवा यायला वेळच लागतोय वातावरणात. गरमच होतं राहते नुसतं, नाही तर आता 7 नंतरच गार पडेल, जरा गार वाटेल. या वेळेचं उन्हाळ्याला कडक गेला, पण मागल्या वर्षी एवढा नव्हता गेला राव. मागल्या वर्षी आम्ही इथंच बांधलेली त्यांना, हेच एवढंच शेड होतं आमच्याकडं. हे पुढलं तर काहीच नव्हतं. ते पुढलं पावसाळ्यात आम्ही नाटक केलं होतं. ते पण जुगाडमध्ये केलं होतं. जुगाडमध्ये कोणतीच गोष्ट होत नाही, हे साला आत्ता कळलं. काय ज्या गोष्टीची किंमत नाही त्या गोष्टीला द्यायलाच लागते, आणि ज्या गोष्टीला ज्याला काम येतं ना स्किल वर्करलाच द्यायला लागते. आता 19-20 केलं ना परत गाळागाळी तेच होत राहते. मग शेडने आपल्या एकदम ओके शेड मारले. फक्त पावसाळ्यात आहे ना ही पण पॅक करणार अख्खं, हे पूर्ण शेड मारून काढणं पावसाळ्यात, आणि पाऊस झाल्यानंतर पण परत उघडणार. आज करणार आहे पावसाळ्यात जरा आहे ना मोकळं पाहिजे जरा चांगलं, म्हणजे आज बाहेर बांधता येईन वासरला, आणि गोडं काही इथं बांधता येईन, एवढी अडचण नाही गोड्याची. 1 hour later. सगळं 8 वाजलेत. आत्ता शिक बाहेर निघलो मी घराच्या, सगळं उराकलं फ्रेश झालो. आपला आचार्य आला का नाही बघायचे मला, रमेश बट्टीवाल्याला आम्ही पेमेंट केलं तर 10,000 रुपये, आम्ही 5 द्यायचे, त्याला 2 दिवसांनी येऊन आम्हाला बट्टी भेटणार. ऑइलचे पण जुगाड केला आम्ही 2 ठिकाणी, बघू आता काय प्रॉब्लेम कुठं भेटते. आम्हाला तसं जास्तीत जास्त 60 किलोच्या वर नाही लागणार आम्हाला, 60 लिटरच्या वरती. तसं हिशोबाने आम्ही तिकडं त्या बेळ चौकाच्या बाई आम्हाला सांगितलं ना हिशोब, त्याचा धंदा जास्त असून त्याला आहे ना 4 लिटर लागते, मग तो 20,000चा धंदा करतोय. आमचं त्याला कमी, आम्हाला 2 लिटरच्या आसपासपेक्षा कमी लागणार आहे तसं बघितलं तर. याला नाईट मोडवर लागतो, 1 मिनटं. याचं मी नेमकं आहे ना नाईट मोड ऑन नाही केला, नाईट मोड आत्ता ऑन केला आहे. किती फरक वाटतो का, यो फायदा याचा. व्लॉगिंगला खरं सांगतो बेस्ट आहे राव, आयफोनपेक्षा लय बेस्ट आहे. थोडं कॅरी करायला थोडा आहे, थोडा हात बसायला वेळ लागतो, पण बसल्यानंतर काय अडचण नाही होणार नाही याची. ब्लॉगिंगसाठी 1 नंबर. फोन केला आचार्यच नाही इथं, याला याच्या भावाकडं लोहगावला, त्याला त्या दिवशी मी पैसे दिले ते, तुम्हाला मला गावाला जायचं आहे, जा म्हणलो. काय करतो संतोष शेट गेला जरा पूजेला पाहुण्यांकडं, म्हणलं यातने फोन करतो. तावड्यात गेलो राव, वैतागले काही बंद सगळं. कॅनब्याचा वर गेलो, चहा पिऊन आलो परत. वैभव नाही, कोणच नव्हतं. आता गोट्या जाऊन बसणार. पाहिलं मागले ब्लॉग आहे ना तो एडिट तरी करतो, एवढंच काम होईल. आज दिवसभर काहीच नाही केलं राव, काल लेट झोपलो त्याच्यामुळे झोप नव्हती झाली, निवांत उठलो. तरी पण 6:30ला मी गोट्यात होतो. आज पण लवकर जाऊन आहे ना बरोबर बाहेर बांधायच्यात व्यवस्थित. मी हालचाल होती वासराची चांगली, 1-2 तास, आणि नंतर मग पुढल्या जाऊन घेतो मी मधी, आणि नंतर 6 वाजता मॅट जातो आपल्या पुढं कोब्यावरती. ओके, याला टाकून गेलो तो मगाशीच मी खायला प्यायला सगळं 6 वाजता. हे पालाच खाते चांगला, असं बुडखं आहे ना यो खायला नको म्हणतोय. आता बऱ्याच दिवस काढा व्यवस्थित नुसतं कटाळले खाऊन काढपा ते. सर वासरा ताणवलं ही. आम्ही टोकन काढलो तर राव कानेवाडीचं, पण आम्हाला टोकनच नाही भेटलं. लय बरं लकी ड्रॉ होतं ते नेमका. आमच्या आत्ता मला आहे ना 9:30 वाजलेत आत्ता. आपले एक मित्र आहे कोळेकरांचे, त्यांनी नियोजन केलं नेमकं. ते मला म्हणले एक वासरू आण तुमचं, त्यांच्याकडे बैल पण नाही. त्यांच्यासोबत एक गोरा होता ना जुळड्याला, बैलाला लागलं त्यांच्या, मग ते काय दुधाने पाडला बिडला वाटतं, मग पायला चकला त्या वासराचा. मग आता ते म्हणले तुम्ही आणा. ठीक आहे म्हणलं, तर येतो घेऊन म्हणलं, काय प्रॉब्लेम नाही. आमचं नियोजन होतं तन्मय येऊन मी बैलांचं सगळं, पण नेमकं ते पीस काटलं सगळं टोकन नसल्यामुळं. सकाळ लवकर जायला लागेल मला. त्यांनी आत्ता जस्ट फोन केला होता, मग आत्ता 9:30 वाजल्यात. 9:30 वाजता फोन केला त्यांनी. तसं पण आपल्या पळवायचंय.
ठीक आहे. संतोष शेट्टी म्हणून थांबलो आहे गोठ्याचं. जरा मस्त चहा बी प्यायला जाऊ परत. ॲक्टरला काढायला ते राव दिवसभर असल्यावर सवय नाही अशी ॲक्टर राहायची. बोर होते लई. हॉटेल पण चालू नाही देत.